नमस्कार. रसिक हो, पूर्ण चंद्र तसा दर महिन्याला उगवतो, पण कोजागिरीला तो विशेष तेजानं उजळलेला असतो आणि मग रसिक मनांच्या चित्तवृत्तीही उजळून निघतात. मनात कविता फुलते. आल्हाददायक चंद्र कवितांच्या ओळी मनात रुंजी घालायला लागतात. या तरल कवितांनी केशरी दूध अधिक स्निग्ध होत जातं. रसिक हो, कोजागिरीच्या निमित्तानं आजच्या साहित्य सौरभमध्ये एक विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत. शब्द चांदणे झरते. यामध्ये प्रसिद्ध लेखिका डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं स्फुट आणि स्वप्नामधील गावा हा ललित लेख. ऐकूया शब्द चांदणे झरते. नमस्कार चांदणप्रेमी श्रोते हो. सध्या कोजागिरीचं अत्यंत सुंदर वातावरण आहे आजूबाजूला. नको नको रे पावसा असं अगदी आपल्याला दमवून टाकून पाऊस एकदाचा गेला आहे. तरी अजून बाहेर चंद्र उगवलेला दिसतच नाही आहे, पण आपल्या मनाच्या आकाशात तर उगवू देत त्याला. मग त्याच्या साथीला सूरही वाजू देत मनामध्ये चंद्राच्या गाण्यांचे. उगवला चंद्र पुनवेचा आहे, शांताबाईंचं तोच चंद्रमा नभात आहे, आणि मग ही यादी तुम्ही कितीही वाढवू शकता. पण ह्या उगवला चंद्र पुनवेचा गाण्यामध्ये चंद्राच्या चांदण्याला स्वर्गीचा प्रणयरस असं म्हटलंय. वा, स्वर्गीचा प्रणयरस ही कल्पनाच स्वर्गीय आहे असं मला वाटतं. कारण चंद्राला आपल्याकडे प्रियदर्शन पुरुष असं म्हटलं गेलंय. चंद्र आणि चांदणं म्हटलं की माझ्या मनाच्या आकाशात मात्र कविताच कविता लुकलुकायला लागतात. पद्मा गोळ्यांच्या एका कवितेत त्यांनी असं म्हटलंय की चंद्र चंद्र होते मन कसे झाकावे कळेना. चंद्र चंद्र होते मन कसे झाकावे कळेना, असे झुरे असे फुले शेव नभाचा पुरेना. किती सुंदर आहे ना. चंद्र चंद्र होते मन. कारण चंद्र म्हणजे स्वप्नांचा सौदागरच आहे. चंद्र म्हणजे प्रेम, चंद्र म्हणजे सौंदर्य, चंद्र म्हणजे निखळ आनंद, निखळ आल्हाद. मनाची अशी चंद्रचंद्र अवस्था ही किती हवीशी, किती जवळची आणि खरं म्हणजे थोडीशी दुर्मिळसुद्धा. शांताबाई शेळक्यांनी तर आपल्याला कितीतरी वाटांनी चंद्र भेटवला आहे. मगाशी उल्लेख केला ते गाणं तर आपलं सगळ्यांच्या आवडीचं आहेच. पण किंचितची हुरहुर, काहीसं हरवले पण चंद्राच्याच साक्षीनं शांताबाई आपल्याला सांगतात. एका कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलंय, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून. चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, निंबोणीच्या झाडातून. तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग, अमृताची चव. या गाण्यामध्ये जो चंद्र दिसतो तो आहे खरं म्हणजे चंदामामा. चांदोमामाची ही अत्यंत हृद्य आठवण शांताबाईंनी आपल्याला फार तितक्याच हृद्यपणे सांगितली आहे. कारण चंद्र हा पृथ्वीचा भाऊ मानला गेलाय, तिच्याच भोवती फिरणारा, आणि म्हणून तर पृथ्वीवरच्या सगळ्या भाचरांचा तो मामाच. जिला भाऊ नाही अशी स्त्री भाऊबीजेला चंद्रालाच ओवाळते हे माहिती आहे ना आपल्याला. आपल्या परंपरेमध्ये त्यामुळेच हे पृथ्वी आणि चंद्राचं नातं अत्यंत गोडपणे उतरलंय. चांदोमामा चांदोमामा भागलास का असं म्हणत बालगीतांमध्ये सुद्धा ते दिसतंय. आणि बोरकर त्यांनीसुद्धा शांताबाईंसारखाच चंद्र पाहिलाय आणि कवितेमध्ये उतरवलाय. कशास नसत्या चिंता खंती, वेचू पळती सौम्य उन्हे, तिमिर दाटता बनूनी चांदणे, तीच उमलतील संथपणे. आयुष्यभराचं सार्थक या चांदण्यामध्ये बोरकर पाहतायत पहा. आणि पाडगावकरांचा प्रेमिक तो शुक्रतारा मंदवारा असं म्हणताना पाण्यातून वाहणाऱ्या चांदण्याच्या साथीनं प्रेयसीला जवळ राहा असं म्हणतोय. आणि या उलट कुसुमाग्रजांचा प्रेमिक तो म्हणतोय, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. त्याला प्रेमामध्ये रमण्यापेक्षा कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटतंय. त्यामुळे जितके कवी तितका चंद्र. जणू काही त्यांच्या कवितेत, त्यांच्या गाण्यामध्येच चंद्राच्या असण्याचं सार्थक असावं इतक्या तऱ्हांनी चंद्र आपल्याकडच्या कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये उतरलाय. मुळात माहिती आहे का, चंद्र विनाशावर मात करतो. दर अमावस्येला तो नाहीसा होतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्यानं जन्म घेतो, नव्यानं उगवतो. नाजूकशी चंद्रकोर ते घवघवीत पूर्ण चंद्रबिंब, अशी त्याची किती रूपं आहेत. आठवावी तितकी कमीच. श्रोते हो, आजच्या निमित्तानं हे चांदणं आपण मनमुराद भरून घेऊ, कानात मनात. आठवणीतलं चांदणं तर असतंच आपल्यासोबत. कोजागिरीच्या दिवशी नव्हे, रात्री
ते हवंच सारं, नाही का? आणि आता हा एक अगदी वेगळा असा लेखुला, स्वप्नामधील गावा असं त्याचं शीर्षक आहे. म्हटलं तर तुम्ही याला प्रवास वर्णन म्हणा, नाहीतर अनुभव म्हणा. स्वप्नांची अविनाशी जादू माणसाच्या वास्तवात अद्भुताचे रंग भरत असते. त्यामुळे क्षणकाल तरी माणसाला स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घेता येतो. शांत काळ्या केवळ आपल्या रात्री ही स्वप्नलिपी लिहिली जाते. कारण सूर्यप्रकाशाचं लख्ख वास्तव मुळी तिच्या प्रकृतीला मानवणारं नसतंच. पण तरीही कधीतरी फुलांनाही जाग आली नाहीये अशा सुकुमार पहाटवेळेचं एखादं स्वप्न परोपरीचे रंग घेऊन आणि वास्तवाची करडी नजर चुकवून आपल्या समोर येतं. माझ्या स्वप्नातलं गाव असंच मला अवचित भेटलं. ब्रुज किंवा ब्रजेस. इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये ब्रजेस, डचमध्ये ब्रुज. गुगल भाऊ कदाचित समजावेल आपल्याला नेमका उच्चार त्याचा, पण उच्चार कोणताही केला तरी पोचाल मात्र तिथेच. ब्रजेस हे बेल्जियममधलं अगदी चिमुकलं गाव. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून जवळ असलेलं. युरोपमधली पारंपरिक खानदानी सौंदर्यानं मिरवणारी व्हेनिस आणि अथेन्ससारखी शहरं, अभिजात वास्तुशिल्पांनी नटलेली प्राग आणि व्हिएन्ना आणि झगमगीत फॅशनेबल पॅरिस पाहून झालं होतं. त्या ठिकाणच्या विविधरंगी स्मृतींनी मन अगदी ओतप्रोत होतं. रवंथ करावं तशा त्या आठवणी घोळवत राहण्यामध्ये अपार सुख वाटत होतं. पण तरी अँटवर्पच्या आमच्या वास्तव्यात ओळखीतले, आपल्या देशाविषयी प्रेम असलेले कुणी ना कुणी आम्हाला सतत ब्रजेश पाहिलं की नाही असं विचारे. आजवरच्या अनेको अनुभवांनी हे शिकवलं होतं की लोक फार फार वर्णनं करतात ते सिनेमे, त्या जागा आपल्याला फारशा कधी आवडत नाहीत. आपण नेहमीच ऑड वुमन आऊट ठरतो. पण एका आठवडी सुट्टीला मात्र ठरवलं की इतके सगळे लोक म्हणतायत तर बघून येऊ. प्रवास काही फार दूरचा नव्हता, फारशी यातायातही करायला लागणार नव्हती. म्हटलं गाजराची पुंगी. पण नेमका जाण्याच्या आदल्या दिवशीच खूप पाऊस झाला. प्रवासाच्या तयारीच्या सगळ्या बेतांवर पाणी पडलं. मग विरसलेल्या मनानं आणि पावसाळी गारठ्यानं गप्पगार झालेल्या मूडमध्ये आम्ही ब्रजेसला जायला निघालो. पण जसजशी युरेल शहरापासून दूर गावाच्या दिशेला जात राहिली तसा भुरभुर पाऊस कमी होत होत गायबच झाला. दोन्ही बाजूंना कुरणांचा हिरवा ओला रंग आणि त्यावर पडलेला सोनेरी पिवळा प्रकाश. अगदी महानोरांच्या कवितेमधले कलत्या सांजेचे सोनेरी ताटवे जिकडे तिकडे फुललेले. वाटेत अधूनमधून उगवणाऱ्या चिमुकल्या वस्त्या आणि अगदी छोटी छोटी गावं. ब्रजेसमध्ये पोहोचलो तेव्हा ते गाव आमच्याच स्वागताला जणू उत्सुक आहे असं वाटलं. बघा हं, प्रवासात असताना आपण कोणत्या वेळी अनोळखी गावात प्रवेश करतो आणि ते गाव प्रथम भेटीत आपलं कसं स्वागत करतं हे फार महत्त्वाचं. काही गावं ढिम्म काही प्रतिसाद देत नाहीत, तर काही फारच गळेपडूपणा करतात. पण हे नाही. इतकं गोड स्वागतशील हसलं ब्रजेसचं स्टेशन. शांत स्टेशन आणि त्याहूनही निवांत स्टेशन बाहेरचा परिसर. एरवी स्टेशन म्हटलं की कसं गर्दी, बकालपणा आणि एक विशिष्ट वास यांचं कडबोळं समोर येतं. मर्ढेकरांचा फलाटदादा असतोच की आपल्याही मनामध्ये ठाण देऊन. युरोपच्या वास्तव्यात कधीच असा फलाटदादाचा अनुभव नव्हता आला. पण ते तर वास्तव झालं ना, करकरीत, खाडकन भानावर आणणारं. स्वप्नांची दुनिया मात्र अगदी न्यारी असते. तिथलं स्टेशन असंच असणार. रूळ होते आणि त्याच्यावरून अधूनमधून तरी गाड्या जात येत होत्या, थांबत होत्या, म्हणून त्याला स्टेशन म्हणायचं इतकंच. एरवी हवा खायला जाऊन बसावं इतकी सुरेख जागा होती ती. कमालीची स्वच्छ. जिकडे तिकडे फुलझाडं, सुबक कुंड्या, फ्लॉवर बेड्स. स्टेशनच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटंसं कॉफी शॉप होतं. काउंटरवरची तरतरीत डच तरुणी आमचं तोंडभर हसून स्वागत करत होती. परदेशामध्ये नेहमी येणारा अनुभव म्हणजे अनोळखी लोकही कसे चटकन हवेविषयी बोलतात. तशीच तीही म्हणाली, आज हवा किती छान आहे. मनात म्हटलं, बाई गं, तूही छान आहेस आणि तुझं हे 32 लक्षणी हसू देखील. मग तिच्याकडे अर्थातच कॉफी आणि कुकीज घेतल्या आणि लगेच मुक्कामाकडे निघालो. एका छोट्याशा दुमजली कौलारू घराचं रूपांतर बेड अँड ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये केलं होतं. मोठ्या काचेच्या खिडक्यांमधून संध्याकाळची उन्हं आज सर्वभर उजळली होती. केशरी, पिवळी, उबदार रंगसंगती साधलेले पडदे, लॅम्पशेड्स आणि पलंगपोस.
जिन्यात, भिंतीवर सगळीकडे लहान मोठी निसर्गचित्र, गव्हाळ रंगाची कार्पेट्स. चटकन सामान टाकून बाहेर पडलो. घड्याळात खरं तर रात्रीचे 8 वाजल्याचं दिसत होतं, पण आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी 7च्या सुमाराला जसा उजेड असतो ना, तसा सुंदर प्रकाश होता. युरोपमधल्या थंड उन्हाळ्यातली म्हणजे कूल समरमधली ती दीर्घ संध्याकाळ होती. शांत गाव आणि जणू काही संध्याकाळ साजरी करायला बाहेर पडले असावेत असे उत्साही लोक. उतरत जाणाऱ्या त्या संध्याकाळी नव्या गावामध्ये फिरण्याचा अनुभव अगदी नवा होता. सगळ्या वस्तुजातावर मऊ उन्हाची संधिकालीन माया पसरली होती. हसतं बोलतं सजीव चित्र असावं आणि आपणही त्याच चित्राचा भाग असावं असं काहीसं मनामध्ये सूक्ष्मपणे जाणवत होतं. ते चित्र रंगवणाऱ्या हातांचा आदर ठेवायला हवा अशीही जाणीव कुठेतरी जागी होत होती. अशा वेळेला निश्शब्दातूनही जे दिलं घेतलं जातं ते काय असतं तेही उमगत होतं. स्वप्नात कसं आपल्याला करायचं काहीच नसतं. ते नुसतं बघायचं असतं, अनुभवायचं असतं आणि आठवलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये रस असणाऱ्या कुणाला तरी ते सांगायचं असतं. तसं काहीच न बोलता केवळ त्या चित्राचा एक भाग होऊन त्या स्वप्नातल्या गावाचा फील घेत रस्त्याकडेच्या लहानशा कॅफेत थोडंसं खाऊन आम्ही परतलो. रात्रीचे 10 वाजले तेव्हा आईनं घरात बोलवलं की खेळ सोडून घरात येणाऱ्या मुलासारखा सूर्यप्रकाश नाईलाजानं परतला आणि हळूहळू अंधारून आलं. सकाळी पुन्हा 4:45 सगळीकडे लख्ख उजाडलं. ब्रजेसमधल्या वास्तव्यात आम्ही कितीतरी देखण्या वास्तू, कितीतरी म्युझियम्स, चित्र, शिल्प, कमानी, दरवाजे, बागा, कारंजी, अगदी पथदिव्यांचे असंख्य कलात्मक नमुने मन भरवून पाहिलं. नव्यानं काही बघण्याची नंतर असोशी उरली नव्हती म्हणून म्हणा किंवा बघता क्षणी या गावाचं मृदुसांद्र, तृप्त, निवांतपण मनात वस्तीला आलं म्हणा. 20 वर्ष झाली तरी आजही ते तिथेच आहे, मनाच्या आतल्या गाभ्यात अगदी सुरक्षित. क्वचित कधी त्याच्यापाशी गेलं तरी नवेच रंग, नवेच अर्थ गवसतात. त्या उत्कट ओल्या आठवणींचा पारा अजूनही उडालेला नाहीये आणि आता तर खात्रीच वाटते की नाही उडायचा तो, कारण तो आता माझ्या मनातल्या स्वप्नभूमीत अगदी सुरक्षित आहे. वास्तवाची धग लागून वितळणार नाही इतका सुरक्षित. या गावात उत्तर समुद्राला जोडणाऱ्या कालव्यांचं मोठं जाळं पसरलंय. त्यामुळे या गावाला उत्तरेकडचं व्हेनिस ऑफ नॉर्थ असं म्हटलं जातं. रस्त्यांपेक्षा कालवेच जास्त आणि त्याच्यावरती असंख्य लहान मोठे पूल. नुसतं सरधोपट बांधकाम नव्हे हं, विविध प्रकारचं, कारण प्रत्येक पुलाला स्वतःचं व्यक्तिमत्व आहे. एरवीही मला पूल हे प्रकरण फार प्रिय, कारण 2 काठ जोडतात ते, संवादी वाटतात. कोणत्याही पुलाच्या कठड्याला टेकून खाली पाण्यात मिळालेलं आकाश निरखत बघत राहावं. आपले आपण, आपण आपले. ब्रजेस या नावाचा अर्थच मुळी सिटी ऑफ ब्रिजेस असा आहे. फुलांनी रेखलेल्या पुलांच्या कमानी खालून पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या होड्या चुबुक चुबुक करत होत्या तेवढाच काय तो आवाज होता असं म्हणतात. कुठं जायची घाई नाही, कुठं पोचायचं दडपण नाही, अमुक वेळेत अमुक बघून संपवलंच पाहिजे असं बंधन नाही. अशा अगदी निभ्रांत मूडला साजेसं सगळं वातावरण होतं. आम्हाला मुद्दाम काही बघायचं नव्हतं, त्यामुळे तीही असोशी नव्हती. गाईडकडून एखादी माहिती ऐकताना मनात आवडती धून ऐकू येत राहावी, तसं या सगळ्या वास्तूंच्या बाहेर पसरलेलं गावच मनामध्ये तरळत होतं. नुसतं निरुद्देश हिंडावं असे फरसबंदीचे वैशिष्ट्यपूर्ण रस्ते, निर्मळ आणि दोन्ही बाजूंना हिरवाळी घेऊन धावणारे, मध्ययुगातल्या खानदानी इमारती आणि भरपूर झाडी, माहेरपणाला आल्या असाव्यात अशा सुखद गुंगीनं सुस्तावलेल्या वाटणाऱ्या गल्ल्या, रस्त्याच्या कडेला घराच्या खिडक्यातून आणि कालव्यांच्या बाजूनं अगणित फुलझाडं आणि सवयीची आश्वासक सोबत. हातात हात घालून फिरताना ब्रजेशच्या स्वच्छ मोकळ्या हवेत मी म्हणत फुललेल्या अनोळखी फुलांना कौतुकानं निरखताना मनातल्या बारीक सारीक चिंताखंती झरझर वितळून गेल्या. एका निरामय तंद्रीचा सुखद अनुभव ब्रजेसनं आपलेपणानं माझ्या पदरात बांधला. केवळ म्हणूनच आशा आकांक्षांच्या पलीकडची, भूतभविष्याच्या कात्रीतून सुटलेली आणि फक्त असणं सार्थ ठरवणारी मनाची प्रसन्नता मला तिथे अनुभवायला मिळाली. ठिकठिकाणी पर्यटकांचे उत्साही घोळके दिसत असूनही ते गाव कुठेही घायकुतीला आलेलं किंवा गजबजलेलं वाटत नव्हतं. सुसंस्कृतता, सभ्यता आणि संपन्नता पावलोपावली जाणवत होती. शांतता तर इतकी की मोजक्याच मोठ्या रस्त्यांवरून जाणारी वाहनंसुद्धा गावाच्या शांततेला अभिमानानं मिरवत जात आहेत असं वाटत होतं. रस्तोरस्ती पदपथाला लागून छोटी छोटी कॅफे होती.
लोक तिथे बसून खाद्यपेय आस्वादत होते. ज्याला स्थिरचित्त, समधात असं म्हटलं जातं ना, ती सगळ्या गावाचीच मनोवस्था होती की काय कोण जाणे. जणू काही ज्याला त्याला जे जे वांछील ते मिळालेलं असावं. नुसताच कांचनमृगाचा जीवघेणा पाठलाग करणं नसावं, अशा तृप्त समाधानाचा अनुभव तिथं येत होता. इथे आकाशाला जिंकायला निघालेल्या आलिशान उद्दाम इमारती नाहीत. अंगावर धावून येणारे शॉपिंग मॉल नाहीत. विविध प्रकारच्या लेसेस हातानं किंवा मशीनवर करण्याचा इथला पारंपरिक व्यवसाय आहे. अशा लेसेसचं काम केलेल्या चादरी, टेबलक्लॉथ, पडदे, कुशन्स, शोभेच्या वस्तू, ब्रुचेस, केसामधल्या विविध प्रकारच्या पिना, अशा मालाची विक्री करणारी खूप दुकानं या गावात आहेत. एका जरा मोठ्या दुकानाबाहेर एक शुभ्र रेशमी केसांची आजीबाई हातानं लेसचं प्रात्यक्षिक दाखवत होती. तिचे सुरकुतलेले हात अगदी बयाजवार ते कुसरीचं काम करत होते. प्रात्यक्षिक कसलं, कुणी पाहतंय की नाही याची तिला काही विशेष दखल नव्हती. सोनेरी काड्यांच्या चष्म्यातून बघत अगदी वाकून टाचण्या टोचलेल्या कापडावर बारीक धाग्यानं तिचं लेस विणण्याचं काम जप करावा अशा मनःपूर्वकतेनं ती करत होती. तिची नजर केवळ हातातल्या त्या नाजूक कामावर लागली होती आणि चेहऱ्यावर स्निग्ध हसरा कार्यमग्न भाव. जणू काही न बोलता वर्षानुवर्ष ती हेच करत आली होती सस्मित चेहऱ्यानं. बेल्जियमची भाषा डच, जर्मन आणि फ्रेंचही तिथे बोलल्या जातात, पण बहुतेक दुकानदार, टॅक्सीवाले या सगळ्यांना पर्यटकांच्या सोयीपुरतं इंग्रजीही येतं. नवऱ्यालाही कामचलाऊ का होईना, पण 4-5 युरोपियन भाषा येतात. त्यामुळे चालत चालत अख्खं गाव फिरताना कुठेही अडचण आली नाही. हे एकच गाव असं असेल की जिथे स्टेशनला जाण्या-येण्याखेरीज आम्ही वाहन वापरलं नाही. कारण वाहनातून ना आपण फक्त अ पासून ब पर्यंत जातो. मधल्या वाटा हरवूनच जातात. चालत फिरताना कसे आपले श्वास त्या वाटांवर मिसळतात आणि तिथले गंध आपल्याबरोबर येतात. खूप पूर्वी शाळेतल्या पुस्तकात रस्त्यांवरचा एक लेख वाचला होता. पायवाटा त्यावरून जाणाऱ्या सगळ्यांचे, म्हणजे माणसांचे तर खरेच, पण किडामुंगीचेही ठसे काही काळ तरी जपतात असं त्यात म्हटलं होतं. डांबरी रस्ते मात्र निर्मम असतात अशीही टिप्पणी लेखकानं त्यात केली होती. ब्रजेसमध्ये काही मातीच्या पायवाटा नव्हत्या आणि मीही जिची पदचिन्ह मिरवावीत अशी काही कोणी नाही. पण का कोण जाणे, त्या गावानं मला हा विश्वास दिला की मी आहे. बाहेरच्या उपाध्यांच्या अलीकडे, अगदी आत, सोलीव गाभ्यात माझी मी आहे. निघायच्या संध्याकाळी परत हॉटेलकडे येताना टॅक्सी थांबवली. हॉटेलचा पत्ता सांगितला तसा तो टॅक्सी ड्रायव्हर पटकन म्हणाला, "हे हॉटेल तर अगदी जवळ आहे. तुम्ही असे असे जा, 5 मिनिटात पोचाल." त्याच्या सरळ प्रामाणिकपणाचं नवल करत म्हटलं, "पण आम्हाला हॉटेलवरून सामान घेऊन नंतर स्टेशन गाठायचंय." तेव्हा कुठे तो यायला तयार झाला. इतक्या निखळ प्रामाणिकपणाचा प्रत्यय स्वप्नाखेरीज अन्य कुठे येणार? एकच कमी होती तिथं, माझी आवडती सगळी माणसं नव्हती आसपास. मग मी तिथल्या आवडलेल्या घरांमधून माझ्या आवडत्या माणसांना नेऊन बसवलं आणि स्वप्नातल्या गावातली ती एकमेव कमतरता कल्पनेनंच पुरी करून घेतली. कुठल्या वाटेवरून गेलं की काय भेटेल याचा भरोसा कुठे असतो माणसाला. अनेकदा मनातून निघालेल्या कितीतरी वाटा वास्तवात येताना धुक्यासारख्या वितळूनच जातात, अदृश्य होतात. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, असं शांताबाईंनी का म्हटलं ते समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवून निघाले होते मी. स्वप्नातलं गाव प्रत्यक्षात असेल ही शक्यता देखील पुसून टाकली होती. पण त्या गावाची वाट मला अवचित भेटली आणि प्रत्यक्षात त्या गावाला घेऊनही गेली. त्या विलक्षण अनुभवाचं दान दिल्याबद्दल मी अगदी ऋणी आहे त्याची. ऋण आणखी एका गोष्टीचं. ज्या त्या गोष्टीनं वेडावून जाण्याची, हरखून जाण्याची मनाची उत्कटता मागे पडली आहे असं वाटत असताना ब्रजेशच्या या भेटीनं आणखीही काही स्वप्न आता वास्तवात उतरण्याची शक्यता पालवू लागली आहे, मला खुणावू लागली आहे. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्या या उत्कट ललितलेखाबरोबरच शब्द चांदणे झरते हा विशेष कार्यक्रम संपला. आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.